रेल्वे बोर्डामध्ये नियुक्तीच्या नावाखाली महिलेला 15 लाखांचा गंडा, 3 आरोपींच्या विरोधात नागपूरच्या हुनकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. बोईसर परिसरातील राहुल आर्ट कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू, कुठलीही जीवितहानी नाही. लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षांचा नगर परिषद कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून नाराज होतं बाळासाहेब जाधव यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचं काम रेल्वे विभागाकडूनच करण्यात येणार. महारेलचा डीपीआरवर आधी केलेल्या भूसंपादनाबाबत मात्र संभ्रम. साई मंदिराच्या सुवर्ण कलशाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी करण्यात येणार. कळसावरील सोन्याचा मुलामा निघाल्यानं सोन्याचा लेप देण्यात येणार. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा गव्हाचं भरघोस उत्पादन, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा. पुण्यामध्ये बनावट जामीनदार हजर करून कारागृहातील गुन्हेगारांना जामीन. 2 वकिलांसह 11 जणांना अटक.